नमस्कार. जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी मस्त असे काकडीचे धिरडे बनवणार आहे. काकडीचे धिरडे बनवण्यासाठी इथे मी एक काकडी घेतलेली आहे आणि काकडीच्या दोन्ही साईडचा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. धिरडे बनवण्यासाठी आपल्याला काकडीचे लहान लहान काप करून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला काय करायचं आहे, काकडी थोडीशी खाऊन बघायची. इथे बघा, थोडीशी काकडी मी खाऊन बघते. काकडी अजिबात कडू नाही. तर इथे मी काय करणार आहे, काकडी जर कडू नसेल तर आपल्याला अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्या आहेत. लहान मोठ्या कशाही फोडी करून घेऊ शकता. आणि इथे मी काकडीची साल काढलेली नाही. तुम्हाला जर काकडीची साल काढायची असेल ना तर काकडीची साल काढून घेऊ शकता. इथे बघा, काकडी मी छान अशी चिरून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये या काकडीच्या फोडी टाकून घ्यायच्या आहेत. काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं आणि जे की आपल्या शरीरासाठी हायड्रेशन ठेवतं. तर इथे बघा, सर्व फोडी टाकलेल्या आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये आणखी साहित्य टाकायचे आहेत. आता मी याच्यामध्ये 4 हिरवी मिरची टाकत आहे. मिरची तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि इथे मी भरपूर अशी कोथिंबीर टाकलेली आहे. इथे बघा, कोथिंबीरीच्या ज्या कोवळ्या काड्या आहेत ना त्याही मी याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. आणि आपण कोथिंबीर भरपूर घातल्यामुळे धिरड्याला कलरही छान येतो आणि धिरडी खूप छान चविष्टही लागतात. आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया. अगदी बारीक अशी याची पेस्ट होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आणि छान असं पेस्ट बनवून घ्यायची आहे. इथे बघा, मस्त अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये आणखीन एक साहित्य टाकायचं आहे. इथे मी या वाटीने बरोबर एक सपाट वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा मोठा किंवा लहान कोणताही घेऊ शकता. आणि त्याच सेम वाटीने आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे, जेणेकरून व्यवस्थित बॅटर तयार होईल. इथे मी ज्या वाटीने रवा घातला होता ना त्याच वाटीने बरोबर याच्यामध्ये 1 वाटी पाणी ओतलेलं आहे. जर गरज लागली तर आपण नंतर याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे, पण सुरुवातीला 1च वाटी पाणी ओतलेलं आहे. एकदा असं चमच्याने आपण व्यवस्थित हलवून घेऊया, म्हणजे हा जो रवा आहे ना तो व्यवस्थित मिक्स होतो आणि बॅटरही आपलं व्यवस्थित तयार होईल. आता मी हे छान असं मिक्सरला फिरवून घेते. इथे बघा, सर्व साहित्य छान असं बारीक झालेलं आहे. मोठा बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व बॅटर आहे ना ते टाकून घेते. आणि जे आपल्या मिक्सरच्या भांड्याला लागलेलं आहे ना तेही पाणी टाकून आपण विसळून याच्यामध्ये टाकून घेऊया. यामुळे काय होतं, आपलं मिक्सरच्या भांड्याला लागलेलं वायाही जात नाही. आता इथे आपल्याला व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता, अशा पद्धतीची याची कन्सिस्टन्सी आहे. थोडंसं पातळच हे मिश्रण असतं, खूप जास्त घट्ट नसतं. हे आपण नंतर आणखी चेक करून पाहूया. पण आता सध्या इथे मी अशाच पद्धतीची याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. आणि आत्ता याच्यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे ना तो भिजण्यासाठी आपल्याला असंच एक 5 मिनिटे झाकून ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की परत हे बॅटर घट्ट झालेलं आहे ना तर तुम्ही आणखी याच्यामध्ये पाणी ओतू शकता. आता हे धिरड्याचं बॅटर आहे ना ते 5 मिनिटे आपण झाकून ठेवूया, म्हणजे याच्यामध्ये जो रवा घातलेला आहे ना तो अगदी छान असा भिजला जाईल. इथे मी डोसा तवा घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेत आहे. अजून मी गॅस चालू केलेला नाही. अगोदर मी व्यवस्थित याला सर्व साईडनी तेल लावून घेते, म्हणजे काय होतात, आपली धिरडी आहेत ना ती अजिबात खाली चिकटत नाहीत आणि व्यवस्थित निघली जातात. आणि मस्त असं या तव्याला तेल लावून झाल्यानंतर आता मी गॅस चालू करणार आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, हा जो तवा आहे ना तो अगदी कडकडीत गरम करून घ्यायचा आहे, म्हणजे धिरडीही अगदी छान होतात. बरोबर 5 मिनिटे झालेली आहेत. आता मी याच्यावरचं झाकण काढते आणि ते बघू शकता, आपलं बॅटर छान असं भिजलेलं आहे. आणि याच्यातला जो रवा आहे ना तो पहिल्यापेक्षा छान असा फुललेला आहे. व्यवस्थित रवा भिजला ना आपली काकडीची धिरडी ही अगदी छान होतात. आता मी याच्यामध्ये 1 छोटा चमचा मीठ टाकलेलं आहे.
आणि पाव चमचा इथे मी खाण्याचा सोडा टाकत आहे. सोडा टाकणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला धिरडी अगदी जाळीदार हवी असतील ना तर तुम्ही सोडा टाका. इथे मस्त असं मीठ आणि सोडाही मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथे बघू शकता हे जे बॅटर आहे ना ते थोडंसं घट्ट आहे. याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं आणखी पातळ करायचं आहे. कारण हे जे मिश्रण आहेत ना आपण जसं डोश्याचं बॅटर बनवतो ना त्याच पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. आणखी मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि हे बॅटर पहिल्यापेक्षा पातळ केलेलं आहे. इथे बघा याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. खूप जास्त पातळही ठेवायचं नाही किंवा खूप जास्त घट्टही ठेवायचं नाही. इथे आपलं काकडीचे धिरडे बनवण्यासाठीचं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण काकडीची धिरडे बनवून घेऊया. तवाही छान गरम झालेला आहे. आता अशा पद्धतीने याच्यावरती बॅटर टाकायचं आहे आणि जशी तुम्हाला जाड किंवा पातळ धिरडी हवी आहेत ना त्या पद्धतीने तुम्ही धिरडी बनवून घेऊ शकता. इथे मी हे थोडंसं जाडच धिरडे बनवत आहे. जर तुम्हाला मऊ लुसलुशीत काकडीचे धिरडे हवे असतील तर थोडंसं जाड बनवायचं आहे. तर इथे मी थोडंसं जाडसरच हे धिरडं बनवत आहे आणि मिडियम टू हायच्यामध्ये फ्लेम ठेवायची आहे आणि छान असं आपल्याला हे काकडीचं धिरडे भाजून घ्यायचं आहे. वरच्या साईडनी हे धिरडं सुकलं ना याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे याला चिरा जात नाहीत. आणि व्यवस्थित आपल्याला खालच्या साईडनी हे धिरडं व्यवस्थित भाजून द्यायचं आहे. धिरडे खालच्या साईडनी भाजलं हे कसं ओळखायचं तर अशा कडा सुटल्या जातात. अशा कडा सुटल्या की आपल्याला हे धिरडं व्यवस्थित असं सर्व बाजूनी मोकळं करून घ्यायचं आहे आणि छान असं उलटून घेऊया. खालच्या साईडनी व्यवस्थित भाजलेलं आहे का ते चेक करूया. इथे बघा मस्त असं खालच्या साईडनी सोनेरी कलर येईपर्यंत हे धिरडं भाजलेलं आहे. आता खालच्या साईडनीही व्यवस्थित असंच भाजून घ्यायचं. थोड्या वेळानंतर आता हे खालच्या साईडनीही व्यवस्थित भाजलेलं आहे. इथे बघा मस्त असं खालच्या साईडनीही याच्यावरती हलकासा सोनेरी कलर आलेला आहे आणि आपलं काकडीचं धिरडं अगदी छान असं तयार झालेलं आहे. दोन्ही साईडनी अगदी मस्त असं भाजून घ्यायचं आहे. अगदी मऊ लुसलुशीत काकडीचं धिरडं तयार झालेलं आहे. आता हे धिरडं मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि राहिलेली ही धिरडी मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. तवा छान कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला धिरडी बनवून घ्यायची आहेत. जशी तुम्हाला जाड पातळ हवी आहेत ना त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता. लहान मोठी ज्या पद्धतीने तुम्हाला हवी आहे त्या पद्धतीने बनवू शकता. आता सर्वच काकडीची धिरडी मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. इथे बघा मस्त अशी पौष्टिक काकडीची धिरडी तयार झालेली आहे. अगदी मऊ लुसलुशीत होतात. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळी हलक्या फुलक्या नाश्त्यासाठी आपण ही बनवू शकतो. ही काकडीची धिरडे अशी खाल्ली तरीही छान लागतात किंवा मग एखाद्या शेंगदाण्याच्या चटणी बरोबर किंवा टोमॅटो सॉस बरोबर किंवा ओल्या नारळाच्या चटणी बरोबर खायलाही खूप टेस्टी लागतात. इथे बघा मस्त अशी आपली काकडीची धिरडे तयार झालेली आहेत. याच्यामध्ये आपण मिरची कोथिंबीर घातल्यामुळे अशी कोरडी जरी खाल्ली तरी अगदी मस्त लागतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.